सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणेवर मकोका। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार। या दिवसामध्ये पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। खंडणी ते हत्या प्रकरण हे कट कारस्थान, संघटित गुन्हेगारी वाल्मिक कराडवर देखील मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमण। फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढावी, राज्यातील गुंडगिरीचा नायनाट करावा, जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद।